आणि देशातल्या 4 राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते। दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य केलाय। मुंबईतलं दादर हे मध्यवर्ती स्थानक आहे। इथे देशभरातून अनेक एक्सप्रेस येत असतात। दादर रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची तपासणी करण्यात येते। निगेटिव्ह अहवाल असेल तरच या प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाईल। कोरोनासाठी राज्य सरकार जे आहे ते वेगवेगळे नियमावली लावताना आपल्याला पाहायला मिळते। आता कुठेतरी दुसरी लाट येऊ नये किंवा त्याचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारने सर्वच स्थानकांवरती जे आहे तपासणी जी आहे ती सुरुवात केलेली आहे। या तपासणीमध्ये आपण जर पाहिलं तर दिल्ली, गोवा, राजस्थान, अहमदाबाद, गुजरात या ठिकाणावरून येणारे जे प्रवासी आहेत त्यांच्या RT-PCR चाचण्या ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। या चाचण्यांच्या अंतर्गत जे आहेत एक प्रवासी जर आढळले तर त्यांना क्वारंटाईन सेंटरला पाठवलं जातं। आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे सकाळपासूनच सगळ्या स्थानकावरती जे आहे ते तपासणीला जे आहे ते सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 6 स्थानकांमध्ये अशा प्रकारे तपासणी होते, जेणेकरून जे बाहेरून येणारे प्रवासी आहेत त्यांचा संसर्ग मुंबई शहरात होऊ नये किंवा मुंबई शहरातली आकडेवारी वाढू नये यासाठी ही काळजी जी आहे, जी खबरदारी जी आहे ती घेतली जाते। प्रवाशांची चाचण्या ज्या आहेत RT-PCR चाचण्या ज्या आहेत ते केल्या जाते, जेणेकरून मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। विमानतळावरती सुद्धा या 4 राज्यातून 4 राज्य म्हणजे गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली अशा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होते आणि रेल्वे स्थानकांवरती सुद्धा अशा प्रकारे आजपासून तपासणीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन किशोर भुवडसह विनायक डारुंग, TV9 मराठी, मुंबई।